दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर अहमदाबादमध्ये जिथे विमान कोसळलं त्या बीजे मेडिकल हॉस्टेलचं मोठं नुकसान झालं। विमान धडकल्यानं हॉस्टेलच्या 4ही बिल्डिंग या जळून खाक झाल्या। हॉस्टेलमध्ये मेसमध्ये विमान घुसल्यानं अनेक विद्यार्थी देखील गंभीर जखमी झाले। हॉस्टेलच्या प्रचंड नुकसानामुळे तसंच अपघातानंतर हा संपूर्ण जो ढिगारा आहे तो साफ करण्यासाठी लागणाऱ्या वेळामुळे त्या ठिकाणी राहणारे निवासी डॉक्टर हे आपलं सामान घेऊन शिफ्ट होताना पाहायला मिळाले। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय वेदांत देबनं, आपण पाहूया। अहमदाबादमध्ये ज्या ठिकाणी विमान अपघात झाला त्या ठिकाणची सध्याची स्थिती आपण बघतोय। हेच ते हॉस्टेल आहे, बीजे मेडिकलचं हॉस्टेल, जे आपण बघतोय कशा प्रकारे मोठं नुकसान झालेलं आहे। कारण इथेच काल दुपारी हे विमान कोसळलं आणि आता बीजे मेडिकल हॉस्टेलच्या जे निवासी डॉक्टर्स आहेत ते निवासी डॉक्टर्स दुसरीकडे शिफ्ट होत आहेत। आपलं जे काही सामान आहे ते सामान ते इथनं घेऊन जात आहेत आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केलेली आहे। इथे आपण बघितलं तर विविध तपास यंत्रणा म्हणजे डीजीसी असेल, त्यासोबतच एरोप्लेन ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेटिव्ह ब्युरो, त्यासोबतच इतर ज्या यंत्रणा आहेत त्या तपास करताना आपल्याला पाहायला मिळेल। थोड़े थोड़े लोगों को अलाउड किया है सामान के लिए, जो कि वैल्यूएबल नुकसान हुआ है। नुकसान तो काफी हुआ है घर को, बट अभी बाकी का पता नहीं। हमने हमारे अपार्टमेंट में जाके सिर्फ सामान ले लिया है। टोटल कितना होगा, कितने जो रेसिडेंट डॉक्टर में 20 रूम्स है पर बिल्डिंग में, तो अभी कितना डैमेज हुआ वो मुझे नहीं पता एक्चुअली। वो अभी शिफ्ट हो रहे हो? हाँ, अभी वो ऐसा कहा जा रहा है कि सिविल हॉस्पिटल के यहाँ कोई अकोमोडेशन हॉस्पिटल वालों ने प्रोवाइड किया है हमको। अच्छा, आप थे जब ये सब हादसा हुआ? मैं हॉस्पिटल में था, ड्यूटी पे था। अच्छा, जो मेस का नहीं था, मैं बिल्डिंग में रहता था। बिल्डिंग में रहते थे? पूरी तीनों बिल्डिंग, चारों बिल्डिंग पूरा नुकसान हुआ? हाँ, यस। ब्लॅक बॉक्स हा मिळालेला आहे आणि त्यामुळे खरं दुर्घटनेचं कारण काय आहे, कारण हाच जो मार्ग आहे आपण बघतो कशा प्रकारे विमान सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून जेव्हा उड्डाण घेतं तेव्हा याच मार्गाने पुढे मार्गस्थ होत असतं आणि त्यामुळेच या सगळ्याचा तपास केला जाईल आणि ज्या काही शक्यता वर्तवल्या जातात कुठलीही शक्यता तपास यंत्रणेने नाकारलेली नाही आणि त्यामुळेच या सगळ्याचा तपास करून अधिकृतरित्या या दुर्घटनेचं कारण समोर येईल। कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी वेदांतने, एबीपी माझा, अहमदाबाद।